पुणे शहरातला गुन्ह्यांचा चढता आलेख हा चिंता वाढवणारा आहे। 2 दिवसात 5 हत्येच्या घटना पुण्यात घडल्यामुळे पोलिसांसमोर आता एक नवं आव्हान उभं राहिलंय। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुण्यात मोठ्या प्रमाणे आवासून उभा आहे। पाहूयात पुण्यातल्या या संपूर्ण घटनांवर आधारित हा एक रिपोर्ट। पुणे बनलंय क्राईम कॅपिटल। पुण्यात 48 तासात 5 हत्या। पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे। सुसंस्कृत पुणे अशी ओळख असलेल्या पुणे शहरात गुन्ह्यांचा चढता आलेख हा चिंता वाढवणार आहे। कारण कायदा सुव्यवस्थेचे अक्षरशः 3:13 वाजलेत। पोलिसांचा धाक उरलाय की नाही असा प्रश्न निर्माण होतोय। कारण पुण्यात 48 तासात तब्बल 5 खुनाच्या घटना घडल्या। शहरातील गजबजलेल्या कोंढवा, वानवडी, सिंहगड आणि वाघोली परिसरात या घटना घडल्या आहेत। सातत्यानं घडणाऱ्या हत्येच्या घटनेनं पुणेकर भयभीत झाले। पुण्यात नेमकं चाललंय काय? इथं पोलिसांचा धाक उरला की नाही असा सवाल उपस्थित होतोय। पुण्यामध्ये खुनाच्या घटना कुठे घडल्या आहेत तेही पाहूया। 1. सिंहगड रोड, नऱ्हे परिसरात पेट्रोल चोरीच्या संशयावरून चौघांकडून 20 वर्षीय तरुणाची हत्या। 2. सिंहगड रोड, गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादातून 3 अल्पवयीन तरुणांकडून एकाची हत्या। 3. वाघोली, वडिलांना टकल्या म्हटल्यावरून वाघोली लोहगाव मार्गावर एकाची दगडानं ठेचून हत्या। 4. वानवडी, कॉलेजला चाललेल्या अल्पवयीन तरुणावर पूर्ववैमनस्यातून कोयत्यानं वार करून हत्या। 5. कोंढवा, मीनाताई रुग्णालयासमोर बबलू उर्फ शेगडीवाला नावाच्या व्यक्तीचा डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून खून। या घटनांनी पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे तर उडालेच आहेत, मात्र पुणेकरांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे। जो मयत आहे भगत, हा पेट्रोल चोरीच्या संशयावरून काही व्यक्ती त्याला त्या ठिकाणी पकड आणि काही त्या ठिकाणी त्याला मारहाण झाली। त्या मारहाणीमध्ये तो त्या नंतर नवले हॉस्पिटल ऍडमिट होता 4-5 दिवस। नंतर शेवटी तो पुणे हॉस्पिटल ऍडमिट असताना त्याचं निधन झालेलं आहे। तर या प्रकरणामध्ये सुरुवातीला आपण 326, 307 चा गुन्हा दाखल केला होता। इथले 3 आरोपी पण दुसऱ्या दिवशी आपण अटक केलेले आहेत आणि यातला जो 4था आरोपी आहे कुठेहून सुशांत कुठे अजून त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये फरार आहे। विद्येचं माहेरघर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी बिरुदं मिरवणाऱ्या पुण्याची क्राईम कॅपिटल अशी नवी ओळख बनतीये। ड्रग्ज तस्करी ते कोयता गँगच्या उच्छादानं शहराचं सामाजिक स्वास्थ्य बिघडलंय। गुन्हे आणि गुन्हेगारांची संख्या कमी होत नाहीये। फडणवीस सरकारच्या काळात तरी पुण्यातील गुन्हेगारी कमी होणार का हे पाहावं लागणार आहे। सचिन जाधव, साम टीव्ही, पुणे।